नमस्कार, माझे स्वयंपाकघरामध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. सकाळी नाश्त्याला काय बनवायचे हा प्रश्न कायम असतो. आज आपण पाहणार आहोत अतिशय पौष्टिक, मऊ आणि चविष्ट असे मूग डाळ पराठे. हे पराठे प्रवासासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी किंवा 4 वाजता मुलांना भूक लागली तर झटपट घरगुती साहित्यात हा नाश्ता तुम्ही तयार करू शकता. एकदम हेल्दी आणि प्रोटीनयुक्त आहे. रेसिपी एकदम सोपी आहे. नक्की ट्राय करा. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी मूग डाळ भिजवून घेतलेली आहे. 1 वाटी मूग डाळ घेतलेली आणि 4-5 तास चांगली भिजवून घ्यायची. स्वच्छ 2-3 वेळा धुवून घेतलेले आहे. स्वच्छ धुवून घ्यायची. हे पहा अशी फुगते. इथे मी आता थोडीशी मूग डाळ काढून ठेवणार आहे. हे पहा इतकी ठेवलेली आहे, 2 चमचे. इथे आता मिक्सरचं भांडं मी घेतलेलं आहे. याच्यात आपण ही डाळ घ्यायची आणि काही मिरच्या घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या आहेत. जिरे घेतलेले आहेत अर्धा चमचा. हिरव्या मिरच्या मी थोड्याच घेतलेल्या आहेत. याच्यात आपण लाल तिखटही घालणार आहोत, त्यामुळे मी 2 ते 3च घेतलेले आहेत. तुम्हाला जेवढे आवडतील तेवढं तुम्ही घेऊ शकता. याला आता थोडंसं पाणी घालून, जास्तही पाणी घालायचे नाही, एकदम थोडं पाणी घालायचं आहे. आणि याला आता आपण बारीक करून घेऊया. हे पहा मी आता पेस्ट तयार करून घेतलेली आहे. अशी एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. हे पहा अशी. इथे मी आता परात घेतलेले आहे. आता हे मी वाटण केलेलं आहे ते सगळं काढून घ्यायचं याच्यात आणि उरलेली डाळ मी आता वाटून घेणार आहे. उरलेली डाळ ही मी एकदम बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे. हे पहा अशी पातळ करायची नाही, पाणी जास्तही घालू नका, नाहीतर मग पीठ जास्त याच्यात बसेल. आपल्याला एवढ्यातच मळून घ्यायचं आहे. बसेल एवढ्याच गव्हाचं पीठ घालायचं आहे याच्यात. आता याच्यात काही मसाले घालणार आहोत. 1 चमचा धने पावडर घेतलेली आहे. आपण आधी जिरे घेतलेले त्यामुळे अर्धा चमचा जिरे पावडर घेतलेले आहे. गरम मसाला 1 चमचा. आलं लसूण पेस्ट 1 चमचा. तुम्ही आलं लसूण पेस्ट वेगळी बनवायपेक्षा डाळीसंगही बारीक करू शकता. डाळ बारीक करताना त्याच्यात घालून. हळद 1 चमचा, कारण का तर आपण गव्हाचं पीठ घालणार आहे त्यामुळे 1 चमचा घातलेला आहे. तीळ, कसुरी मेथी, लाल तिखट तुम्हाला जेवढे आवडेल तेवढं तुम्ही घालू शकता. मिरच्याही घातलेल्या आहेत आपण. ओवा, कोथिंबीर. आता आपण याच्यात गव्हाचे पीठ घालणार आहोत. याच्यात मावेल तेवढेच घालायचं आहे मळताना, आणि जर थोडंसं पाणी लागलं तर थोडंसं तुम्ही घालू शकता. जास्त पाणी घालू नका. इथे मी 1 वाटी डाळ घेतलेली, त्यामुळे 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. लागलं तर अजून थोडं बहुत घेणार आहे. तेल घालायचं आहे. तेल घातल्याने आपले पराठे एकदम मऊ खुसखुशीत होणार आहेत. आणि स्वादानुसार नमक घालायचं आहे. आता इथे ठेवलेली डाळ होती ना आपण, ती घालायची आहे याच्यात. डाळ अशी थोडी घातली ना की पराठे खूप छान लागतात. हे पहा, हे आता सर्व असं एकत्र मिक्स करून घ्यायचे. हे सर्व आता एकत्र करून मळून घ्यायचे. थोडं बहुत पाणी लागलं तर घालायचं आहे. इथे मी मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं पाणी घेतलेलं आहे. कांदा घालणार आहे मी. तुम्ही याच्यात कोणत्याही प्रकारच्या भाज्याही घालू शकता, जसं पालक आहे किंवा मेथी, कोणतीही पालक भाज्या तुम्ही याच्यात घालू शकता. आणि जर प्रवासाला हे पराठे न्यायचे असतील ना तर कांदा स्किप करू शकता. कांदा नाही घातला तरीही चालतो. मी घातलेला आहे. आणि मळून घ्यायचे आहे कणिक. खूपच पौष्टिक आणि एकदम चांगले पराठे बनतात याचे. हे पहा मी आता मळून घेतलेले आहे. याला आता थोडंसं तेल लावायचं आहे. तेल लावून 5 ते 10 मिनटं चांगलं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे पराठे खूप छान बनतात आणि पीठही चांगलं आपलं भिजते. आता 10 मिनिटाला झाकून ठेवणार आहे.
10 मिनटं झालेले आहेत. 5 ते 10 मिनटं चांगली भिजून द्यायची आणि नंतर आणखीन अशी एकजीव करून घ्यायची व्यवस्थित. इथे मी आता एवढा उंडा तयार करून घेतलेला आहे. पीठ लावून हाताला घ्यायचे आणि पीठ लावून लाटायचे, म्हणजे चिटकणार नाही. जास्त पातळी करायची नाही आणि जास्त जाडी ठेवायची नाही. पलटून अशी व्यवस्थित लाटून घ्यायची. हे पहा, अशी अलटत पलटत लाटून घ्यायची आहे व्यवस्थित. मी आता लाटून घेतलेला आहे. इथं मी गॅसवरती तवाई चढवलेला आहे. तवाई छान तापलेला आहे. तेल घालून घ्यायचे थोडे आणि पराठा घालायचा आहे. आणि पराठा खालून चांगलाही झाला भाजला की मग असं पलटी करायचं आहे. याला तुम्ही तेल तूपही लावू शकता. मी तेल लावलेलं आहे, चांगलं लावून घ्यायचं. हे पहा, दोन्हीकडच्या बाजूने तेल लावायचे. तेल किंवा तूप लावू शकता, खूप छान बनतात. हे पहा, छान खरपूस भाजून घ्यायचा. सर्व बाजूने असा भाजला पाहिजे. हे पहा, भाजलेला आहे. याला आता काढून घेते आणि दुसरंही मी असंच लाटून घेतलेलं आहे. हाही अशा प्रकारे आता मी सर्व बनवून घेते. बघा, आपले गरमागरम मूग डाळ पराठे तयार आहेत. हे पराठे अतिशय मऊ होतात आणि चवीलाही अप्रतिम लागतात. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. आणि याच्यावरती मक्खनही तुम्ही असं ठेवून खाऊ शकता, केचप बरोबर, किंवा तुम्ही शेजवानी चटणी सोबत खाऊ शकता. दही, पुदिन्याची चटणी सोबत खाऊ शकता. आता उन्हाळा चालू आहे म्हटल्यानंतर दही सोबत आणि पुदिन्याच्या चटणी सोबत तरी खूपच अप्रतिम लागतात. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझे स्वयंपाकघर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.